गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना. मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, संचालक संबोधी करिअर अकॅडमी, ठाणे वेस्ट, मुंबई रिजन. नुकताच आमचा संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून 8 दिवसाचा NDA अँड NA एक्झामिनेशन, म्हणजे ज्याच्या माध्यमातून आर्मी, नेव्ही, एअरफोर्ससाठी विद्यार्थ्यांचं अगदी 18व्या वर्षी सिलेक्शन होतं ऑफिसर बनण्याकरता, कमिशन रँक ऑफिसर्स बनण्याकरता. तर त्यासाठी आमचं सेशन 7 मे ते 15 मे सुरू आहेत आणि हे आता कंप्लीट होत आहेत ऑलमोस्ट. या सेशनमध्ये माझ्याकडे 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी आमच्या ठाणे ब्रांचला क्लासरूम आणि ऑनलाईन पद्धतीने जॉईन केलेलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून नागपूर असेल, अमरावती असेल, पुणे असेल, लातूर असेल आणि मुंबई आणि कोकण या रिजनमधून भरपूर विद्यार्थ्यांनी हे सेशन्स जॉईन केले, त्यांच्या पॅरेंट्सनी जॉईन केले. तर इथे माझ्याकडे आज सई कांबळे आहे, जिने हे पूर्ण वेळ महालक्ष्मी, मुंबईमधला एक महत्त्वाचा रिजन आहे महालक्ष्मी, आणि ती सेंट इग्निशियस स्कूलची विद्यार्थिनी आहे. ती 10वीला होती, छान पर्सेंटेज तिला मिळाले, त्याबद्दलसुद्धा तिचं अभिनंदन. आणि NDA काय आहे नेमकं NDA ते समजून घेण्यासाठी हे सगळे विद्यार्थी माझ्याकडे या ठिकाणी आलेले होते. बरेचसे पॅरेंट्ससुद्धा रेग्युलरली मुलांना घेऊन या ठिकाणी यायचे. तर आज सईला या सेशनचा कितपत फायदा झाला, काय इन्फॉर्मेशन मिळाली, तिचे वडील, तिची आईसुद्धा माझ्याकडे अल्टरनेट यायचे, तर तिचे वडीलसुद्धा मंगेश कांबळेजी या ठिकाणी आहेत. तर मी त्यांनाच विचारेल की संबोधी करिअर अकॅडमीचा हा जो फाउंडेशन कोर्स आहे आणि भविष्यातसुद्धा म्हणजे रेग्युलर आमचे लॉंग टर्म 16 महिने, 15 महिने, 16 महिने असे कोर्सेस असतात 10वी, 11वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. 3 days 4 days अ वीक असतात ते. आणि ज्यांना 12वीत अपिअर होऊन ही एक्झाम द्यायची असते त्यांच्यासाठी ते कोर्सेस असतात. 10वी, 11वी, 12वीचे विद्यार्थीसुद्धा त्याचा फायदा घेऊ शकतात. तर मी त्यांना विचारेल की त्यांना काय वाटलं या कोर्सबद्दल, या फाउंडेशनबद्दल. मंगेश. नमस्कार, माझं नाव मंगेश कांबळे. माझी मुलगी आता 10वीला पास झाली आहे आणि ती 1 वर्षापासून तिला इच्छा होती की NDA करायचं आहे. पण गेल्या 1 वर्षभर आम्ही बघतो NDA, पण कुठे आम्हाला काही व्यवस्थित क्लास किंवा गायडन्स मिळालं नाही. तर माझे मामा आहेत संतोष पवार, त्यांनी सजेस्ट केलं की संबोधी अकॅडमीमध्ये तुम्ही जा आणि बोरकर सरांशी भेटा. त्यानंतर आम्ही बोरकर सरांशी कॉन्टॅक्ट केलं आणि यांचा एक फाउंडेशन कोर्स आहे 7-8 दिवसाचा, 7 मे ते 15 मेपर्यंत, तो आम्ही अटेंड केला क्लासमध्ये येऊन. तर त्या 7-8 दिवसामध्ये आम्हाला एवढे डाऊट्स क्लिअर झाले, जे आम्हाला मिसगायडन्स झालं होतं ते सगळं समजलं. आणि बोरकर सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप साध्या सोप्या भाषेत, अगदी साध्या सोप्या भाषेत, हसत खेळत एवढे चांगले डाऊट क्लिअर केले आणि एवढं सगळ्या प्रत्येक टॉपिकवरती मार्क्सपासून प्रत्येक विषयाबद्दल खूप छान डिटेलमध्ये माहिती दिली. तर आम्हाला खूप मदत झाली सरांची. सर, खरंच तुमचे धन्यवाद. आणि योग्य वेळात जर गायडन्स भेटला तर आपण आपल्या मुलांचं करिअर वेळेत सुरू करू शकतो आणि ते सक्सेस होऊ शकतात मुलं. तर मला महाराष्ट्राच्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं, जे पॅरेंट्स आपल्या मुलांना डिफेन्समध्ये जाण्याचं स्वप्न बघत असतील किंवा जे स्टुडंट त्यांना इच्छा असेल डिफेन्स जाण्याची, तर त्यांनी नक्की संबोधी अकॅडमीमध्ये कॉन्टॅक्ट करावा, सरांशी भेटावं आणि सरांचा अमूल्य असा सल्ला घ्यावा आणि त्यांचं गायडन्स खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला 8 दिवसात एवढा त्याचा फायदा झाला आहे, तर नक्कीच आम्ही ह्याच्या पुढेपर्यंत कंटिन्यू करू आणि प्रत्येकाने सरांशी कॉन्टॅक्ट करून ह्या क्लासबद्दल माहिती घेऊन अटेंड करा. आणि सर, थँक्यू, धन्यवाद. खूप छान शिकवलं तुम्ही सुद्धा, एवढ्या लांबून यायचे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं ट्रेन सेंटर ठाण्याला आहे, ठाणे स्टेशन वेस्टला. पण बऱ्याचदा असं होतं की जवळपासचे विद्यार्थी येत नाही, परंतु महालक्ष्मी म्हणजे एक 1.5 तास, साधारणतः 1.25 तास, 1 तास 1.25 तास तरी लागतो दादरला जाऊन परत चेंज करणे किंवा भायखळ्यावरून चेंज करणे. मुंबईचे जे लोक असतील त्यांना माहिती आहे. तर एवढ्या लांबून रेग्युलरली ते यायचे सकाळी 9:30च्या बॅचला. तर हे डेडिकेशन पॅरेंट्समध्ये पण असणं गरजेचं असतं, डिटर्मिनेशन पॅरेंट्समध्ये पण येणं गरजेचं असतं, तेव्हाच ते विद्यार्थ्यांमध्ये येतं. ओके, तर धन्यवाद मंगेश कांबळेजी. सई या ठिकाणी आहे, सईला मी विचारेल, कारण मी परफेक्ट टायमिंगला मिळाला. आता जी 10वी झाली आहे, तर मार्गदर्शन नक्कीच आम्हाला 100%. आपलं मेन फोकस आहे की NDA मधून 12वीला ती अपिअर झाल्या ती कमिशन रँक ऑफिसर कशी बनेल, NDAची जी रिटर्न एक्झाम आहे, SSB आहे, ती कशी क्वालिफाय करेल, त्याबद्दल मी सगळं गायडन्स
सोनाली मॅडम आहे, उद्या जोसेफ सर आहेत, रॉटिक सर यांचं पण गायडन्स होईल. तर आम्ही या सगळ्या पद्धतीने तुम्हाला तयार करतोच. फक्त तुमचं हे जे डिटर्मिनेशन, डेडिकेशन आहे, म्हणजे सई इतके दिवस येत गेली, हे डेडिकेशन पुढे कंटिन्यू असणं फार गरजेचं आहे. तर सईला मी विचारेल. या सई प्लीज. हाय, गुड मॉर्निंग. माझं नाव सई मंगेश कांबळे. मी रिसेंटली माझी 10th पास केली आणि खूप म्हणजे आधीपासूनच मला NDA नेव्हीमध्ये जायची इच्छा होती. मी पॅरेंट्सला काय सांगितलं नव्हतं ह्याच्याबद्दल. एक दिवशी मी रिव्हील केलं की मला करायचं आहे करून NDA, पण असा एक वाया भेटत नव्हता की कुठे जायचं, काय करायचं. खूप सारे क्लासेस, अकॅडमीज असे फ्रेंड्स सांगत होते की हे कर, ते कर, ह्या अकॅडमीज जॉईन कर, पण मला असं काय अप्रोप्रिएट वाटत नव्हतं. मग एक दिवशी माझे जसं पप्पांनी सांगितलं की कझन पण ह्यांच्याकडेच, सरांकडेच शिकत आहे, तर त्यांनी म्हणजे त्यांच्याकडून कौतुक ह्यांचं एवढं ऐकलं ना की इच्छा झालीच की करायचं तर सरांकडूनच करायचं. आणि खूप असं पॉझिटिव्ह वातावरणामध्ये सर शिकवतात, हसत खेळत, मज्जेशीर असतं आणि म्हणजे खूप कम्पॅशनेटली शिकवतात आणि ते कळतं. एवढे मिसकन्सेप्शन्स होते, एवढे डाऊट्स होते, विचारावे पण लागले नाही, त्यांनी स्वतःहूनच सगळे क्लिअर करून टाकले. सो व्हेरी हेल्पफुल अँड व्हेरी थँकफुल. पुढे मी डेफिनेटली कंटिन्यू करणार आहेच आणि केलं तर सरांकडूनच करणार आहे. येस 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 सई, थँक्यू व्हेरी मच. कारण हे ॲप्रिसिएशन खूप महत्त्वाचं असतं एखाद्या इन्स्टिट्यूशनसाठी, संस्थेसाठी. आणि हे ॲप्रिसिएशन जे असतं त्याच्यामधूनच म्हणजे आम्ही जे देतो ते तुमच्यापर्यंत मिळतं आणि त्याच्यामधून मग रिझल्ट येतो, हे खूप महत्त्वाचं आहे. तर मी सईला, ती आता पास पण झालेली आहे चांगल्या मार्क्सनी, चांगल्या पर्सेंटेजनी, त्याच्यासाठी पण तिचं अभिनंदन. आणि पुढे मी सई मंगेश कांबळे ही विद्यार्थिनी भविष्यामध्ये तिचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून संबोधी करिअर अकॅडमी पूर्ण हेल्प सगळ्याच विद्यार्थ्यांना देत असो, तसं सईला पण आम्ही देऊच. आणि माझं अपील असेल की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी, कारण काय की डिफेन्स फोर्सेसमध्ये अनेक लोकांना हेच माहिती नसतं, पॅरेंट्सला हेच माहिती नसतं की डिफेन्स फोर्सेसच्या एक्झामिनेशन NDAच्या माध्यमातून 12वीला जसं तुम्ही 11वी पास होता तसं 12वीला गेल्या तुम्ही सप्टेंबरची एक्झाम देऊ शकता, हे अनेकांना माहिती नसतं. वर्षातून 2 अटेम्प्ट्स असतात, हेही अनेकांना माहिती नसतं. साधारणतः 1000-1200 सीट्स दरवर्षी भरल्या जातात, हे अनेकांना माहिती नसतं. आणि नंतर मग वेळ निघून गेल्यावरती, एज क्रॉस झाल्यावरती अनेक लोक मग चौकशीसाठी आमच्यासारख्या इन्स्टिट्यूशन्सकडे येतात. योग्य वेळात योग्य निर्णय घ्या, योग्य डिसिजन घ्या, योग्य मार्गदर्शन घ्या. अल्टिमेटली डिफेन्स फोर्सेसमध्ये महाराष्ट्राची पताका, महाराष्ट्राचा झेंडा आणि एक भारतीय असल्यामुळे जे आपल्याला कर्तृत्व सिद्ध करायचं आहे त्याच्यासाठी डिफेन्स फोर्सेस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये योग्य वेळात तुम्ही एंट्री करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सई आणि मंगेशजी. थँक्यू.